संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आता एसआयटी देखील दाखल झालेली आहे. एसआयटी मधल्या काही कर्मचाऱ्यांवरती तुम्ही आक्षेप नोंदवला होता. तो कशा पद्धतीने नोंदवला आणि तो कशा पद्धतीने पुढे हे केला जाईल मुख्यमंत्र्यांना? नाही, त्याच्यामध्ये काय झालं की काही लोकांची म्हणजे गडचिरोलीवरून त्यातल्या एक जणाची बदली ही वाल्मिक अण्णा कराड यांनी करून आणलेली आहे. गडचिरोलीतून बदली करून आणलेलं तर त्याची स्वामीनिष्ठा त्यांनी दाखवू नये. काही लोक त्यांच्याशी अति कनेक्टमध्ये आहेत हे पण पुढं आलंय. आणि करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती सुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती, बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती. त्याचं नाव सुद्धा मला माहिती आहे, परंतु ते बाहेर मी सांगणार नाही. एसपींना सांगेल अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर 4 ते 5 लोकांच्या वरती जवळपास ते एकूण तेली साहेबांच्या वरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्या वरती नाही, परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास 3 वाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे. आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडे सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल, कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको, तर त्याचे डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे. करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, आकाशात सांगण्यावर तो पिस्तूल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या.